पाठवणीच्या वेळी सिमरन आपल्या बाबांच्या गळ्यात पडून खूप रडते. बाबा बाबा, मला तुमची खूप आठवण येईल. मी तुमच्याशिवाय कशी राहणार बाबा तिकडे. पोरी, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू माझ्याकडे ये. हे घर नेहमी तुझंच असेल. जा बाळा, तुझ्या आईचाही आशीर्वाद घे. तू मला आतापर्यंत जे काही प्रेम दिलंस त्याबद्दल खूप धन्यवाद. उगाच जास्त नखरे करू नकोस आणि जा आता इथून, असं बोलून तिची आई तिला धक्का देते आणि ती खाली पडणार तेवढ्यात तिचा नवरा नैतिक तिला पकडतो. काय झालं? तू पडलीस कशी? ते घागरा माझ्या पायात अडकला म्हणून पडले. मग तेव्हा सिमरन मनातल्या मनात विचार करते, बरं झालं आईने धक्का देताना कोणी पाहिलं नाही. मी नेहमी आईच्या प्रेमासाठी तरसत राहिले, पण तिने कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही. मग सिमरन आपल्या सासरी येते. तिच्या सासूने तिच्या स्वागतासाठी गुलाबांच्या फुलांची सजावट केली. मग प्रेमाने त्या दोघांचं औक्षण करते आणि गिफ्ट म्हणून तिला सोन्याचा हारही देते. हे घे माझी सुनबाई, हे तुझं सुनमुख. सुनबाई, आता हे घर तुझं आहे आणि आम्ही पण. तुला काहीही हवं असलं आणि कुठल्याही कामात मदत हवी असली तरी आम्हाला सांगत जा. बरं, आता तुम्ही दोघंही दमले असाल, थोडा वेळ आराम करा. बाकीचे विधी आपण नंतर बघू. थँक्यू आई. सिमरन नैतिक बरोबर आपल्या खोलीत जाते आणि आराम करते. दुपारी 1 वाजता तिला जाग येते. अरे बापरे, किती उशीर झाला. आज तर माझा पहिला दिवस होता स्वयंपाकाचा. आई तर खूपच चिडतील आता. सिमरन बाथरूमच्या दिशेने जाते, पण बाथरूम मधून बाहेर येत असलेला नैतिक सिमरनला धडकतो आणि सिमरन पुन्हा पडणार होती तेवढ्यात तो तिला पकडतो. तेवढ्यातच त्यांच्या खोलीत सिमरनची सासू कमला येते. अरे पोरांनो, हे काय करताय? निदान दरवाजा तरी बंद करायचा ना. आई, अगं असं काही नाहीये, ते तर फक्त आमची टक्कर झाली. काही हरकत नाही पोरांनो, हे तुमचेच दिवस आहेत आता. बरं, चला लवकर तयार होऊन तुम्ही दोघं खाली या. जेवण तयार आहे टेबलवर. आई, मला माफ करा, मला जागच नाही आली. अगं काही हरकत नाही बाळा, मी समजू शकते. लग्नात एवढी थकली होतीस. आपल्या सासूचं बोलणं ऐकून सिमरन विचार करते, आई तर मला अजिबात ओरडल्या नाहीत, पण मी माझ्या घरी एकदा उशिरा उठले होते तेव्हा आईने काय हाल केले होते माझे. हे भगवान, सकाळचे 9 वाजलेत आणि अजूनही तशीच झोपून राहिलीये. इतका वेळ झोपून राहिलीयेस. असं झोपून राहिल्यावर तुझ्या बाबांचा डबा आणि घरातली स्वच्छता कोण करेल? चल उठ. आई, अगं माझी तब्येत बरी नाहीये आणि तापही आल्यासारखं वाटतंय. तू अशी ऐकणार नाहीस. रेवती, बास कर. अजून किती कठोर वागशील तिच्याशी? मला माहितीये तू तिला जन्म दिला नाहीयेस, पण कधीतरी खोटं खोटं प्रेम कर तिच्यावर. तुम्ही गप्पा बसाव. मी जे काही करतेय ते तिच्या भल्यासाठीच करतेय. ती उद्या जेव्हा सासरी जाईल तिथे आजारी पडल्यावर मग ती लोक ही नाटकं ऐकणार आहेत का तिची? म्हणूनच तिला आत्तापासून तयार करतेय. ठीक आहे, पण जरा नीट वाग तिच्याशी. शेवटी आपली एकुलती एक मुलगी आहे ती. तेव्हाच नैतिक सिमरनला म्हणतो, सिमरन कुठे हरवलीस? चल तयार हो. हो हो हो. काही वेळानंतर सिमरन तयार होऊन खाली येते आणि तिची सासू तिची दृष्ट काढते. थू 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 थू. माझ्या सुनबाईला कोणाची नजर नको लागायला. ये माझी सुनबाई, आता जेवण करून घे. ते सगळेजण एकत्र जेवण करतात. सिमरन प्लेट उचलायला जाते तर तिच्या हातातून ती प्लेट खाली पडते आणि ती फुटते. आई, मला माफ करा, ते मी माझ्याकडून. काही हरकत नाही सुनबाई. अगं काय झालं बाळा? तू एवढी घाबरतीयस कशाला? काही झालं नाहीये. प्लेट आहे, तुटली तर एवढं काय, दुसरी आणता येईल. नाही नाही आई, ते मी खरंच, मला माफ करा. मी खूप गोंधळ करते असा. मला मारू नका, मला मारू नका. दळभद्री कुठली? नवीन कप फोडलास तू माझा. केवढं नुकसान केलंस माझं. आता बघच मी काय करते. रेवती चुलीतलं गरम लाकूड घेऊन सिमरनच्या हाताला चटका देते. सिमरन जोर जोरात ओरडत होती, मला चटका नको देऊ, चटका नको देऊ. नैतिक लगेच सिमरनला जवळ घेतो. काय झालं? कोण चटका देतंय तुला? सुनबाई, काय झालं मला सांग. आई, माझ्याकडून एकदा असंच कोणाचा तरी कप तुटला होता, तेव्हा त्यांनी मला चटका दिला होता. पण आम्ही तुझ्याशी असं काही वागणार नाही. ये, तू माझ्याकडे ये बरं, मी जवळ घेते तुला. माझं बाळ, अशी घाबरू नकोस हा. असेच काही दिवस जातात. कमला आपल्या सुनेवर खूप प्रेम करायची. ती तिला कुठल्याही चुकीबद्दल ओरडत नसायची. तिला प्रेमाने समजावून सांगायची. कमला आपल्या सुनेसाठी बाजारातून नेहमी काही ना काहीतरी खायला आणायची, नाहीतर नवीन कपडे तरी घेऊन यायची. आपल्या सासूचं एवढं प्रेम बघून सिमरनच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे.
असाच एक दिवस कमला सिमरनच्या आवडीचा गाजराचा हलवा करते आणि तिला आपल्या हाताने भरवते. त्यामुळे सिमरनच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. ते बघून कमला सिमरनला म्हणते, बास झालं सुनबाई, खूप झालं आता. मी जेव्हाही तुझ्याशी प्रेमाने वागते तुझ्या डोळ्यातून लगेच पाणी वाहायला लागतं. नक्की काय झालंय? आपल्या आईसारख्या सासूला सांगणार नाहीस का तू? आई, तुम्ही खूप चांगल्या आहात आणि माझ्यावर खूप प्रेमही करता. पण तेव्हाच दरवाजात दूधवाला येतो. सिमरन दारात येते तेव्हा तो तिच्याकडे वाईट नजरेने बघतो. तो तिचा हात पकडतो. सोड, सोड मला. अरे तू तर साईसारखी एकदम मलाईदार आहेस. तेव्हाच कमलाही तिथे येते आणि तिला बघून दूधवाला म्हणतो, ताई बघा ना, तुमची सून माझा हात पकडतीये. कमला जोरदार एक थप्पड त्या दूधवाल्याला मारते. नालायक माणसा, तू माझ्या सुनेवरती आळ घेतोस, तू तिची छेड काढतोस. थांब जरा, हे घे. कमला त्याला मारून हाकलून देते. सासूचा आपल्यावरचा विश्वास बघून सिमरन रडायला लागते आणि सासूच्या गळ्यात पडते. तुम्ही खूप चांगल्या आहात आई, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात, नाहीतर आईने तर. काय झालं सुनबाई? तुम्ही विचारत होतात ना की तुमचं प्रेम मिळाल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी काय येतं? कारण लहानपणापासून आतापर्यंत मी ह्याच प्रेमासाठी तरसत होते. ते प्रेम आज तुमच्याकडून मिळालंय. मी 6 महिन्याची असतानाच माझी आई गेली आणि बाबांनी दुसरं लग्न केलं कारण मला आईचं प्रेम मिळेल म्हणून. पण तिने कधीच मला आईचं प्रेम दिलं नाही. पण आता ते प्रेम मला तुमच्याकडून मिळतंय. आज इथला दूधवाला जसं वागला तसंच माझ्याकडे त्या दूधवाल्याने असं केलं होतं. पण आईने त्याला चुकीचं ठरवण्याऐवजी मला चुकीची समजली. काही हरकत नाही बाळा, आजपासून मी तुझी आई आहे. रेवतीबाईंनी भलेही तुला प्रेम नसेल दिलं, पण एक यशोदा म्हणून तुझा सांभाळ तर केला ना, म्हणून तर मला एवढी मुलीसारखी सुंदर सून मिळालीये. तेव्हाच दरवाजात मनोहर आणि रेवती येतात. हे सगळं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. रेवतीला आपल्या चुकांची जाणीव होते आणि ती सिमरनची माफी मागते. त्यानंतर सिमरनला आपल्या सासूकडून आणि आईकडून खूप प्रेम मिळतं. मोहन आणि सीमा खूप काळजीत होते कारण लग्नाला 10 वर्ष होऊन गेली होती तरी त्यांना अजून मूलबाळ झालेलं नव्हतं. मोहन मजुरीचं काम करायचा आणि त्याच पैशातून आपलं घर चालवायचा. सीमाने दुर्गा मातेचं एक व्रत केलं आणि तिचं स्वप्न पूर्ण झालं. मोहन आणि सीमाला एक मुलगा होतो. ते त्याचं नाव मोनू ठेवतात. हो बघा ना, आपलं बाळ किती सुंदर आहे. तो तर असणारच, माझ्यावर जो गेलाय ना. ते दोघंही खूप आनंदात असतात. मोहन कामावरून घरी परत येत असताना मोनूसाठी तो एक लॉकेट खरेदी करतो. त्या लॉकेटमध्ये मोहन, सीमा आणि मोनूचा एक छान फोटो असतो. घरी गेल्यानंतर त्याने ते लॉकेट मोनूच्या गळ्यात घातलं आणि तो म्हणाला, हे लॉकेट आपली निशाणी आहे, हे आयुष्यभर त्याच्या गळ्यात असेल. ते सगळं ठीक आहे, पण हा इतका बदमाश झाला ना की विचारू नका. झोपतच नाहीये. अगं सीमा, तू त्याच्यासाठी एखादं अंगाई गीत म्हण. ते ऐकून सगळी मुलं झोपतात. सीमा अंगाई गीत गायला सुरुवात करते. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. झोप कागद नाही. मुन्ना करे तमाशा. असेच काही दिवस जात राहिले. मोनू आता थोडा मोठा झाला. एक दिवस मोनूने जत्रेत जाण्याचा खूप हट्ट केला. दुर्गा मातेच्या मांडवाजवळच एक जत्रा भरली होती. मोहन आणि सीमा मोनूला तिथे घेऊन गेले, पण तेव्हाच एक दुर्घटना झाली. त्या जत्रेमध्ये अचानक आग लागली. अरे बाप रे, इथं तर आग लागली. पळा पळा. सीमा चल इथून, आग लागलीये. मोनूला सोडू नका हो तुम्ही. सगळी लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होते आणि शेवटी तेच झालं ज्याची भीती होती. मोहनकडून मोनूचा हात सुटला जातो. मोनू तिथेच खाली पडतो. आई, बाबा, वाचवा, कुणीतरी मला वाचवा. एवढ्या सगळ्या गोंधळात मोहन आणि सीमाला मोनूचा आवाज ऐकू येत नव्हता. ते दोघेही भेटल्यानंतर मोनूला शोधू लागले. अगं मोनू कुठं गेला? मोनू, तुम्ही माझ्या मोनूचा हात सोडून दिलात. अगं एवढ्या गर्दीमध्ये तो हात सोडून कधी गेला कळालंच नाही. चल शोधू त्याला. मोनू, मोनू, माझा मोनू.
दोघांनीही मोनूला खूप शोधायचा प्रयत्न केला, पण तो त्यांना सापडला नाही. ते दोघंही बिचारे रडत रडत घरी आले. एवढ्या मोठ्या मुश्किलीने त्यांना हे अपत्य झालं होतं. त्याच्यामुळे घरात आनंदी आनंद होता, पण आज त्या आनंदावर विरजण पडलं. सीमा म्हणाली, हे माते, आमच्या बरोबर असं कसं झालं ग? आम्ही कोणाचं काय वाईट केलंय? परमेश्वरा, नेमकं आजच आम्ही जत्रेत का गेलो? ते सगळं मला काही माहित नाही. मला माझा मोनू परत हवाय. मला माझा मोनू परत घेऊन या. माझ्या मोनूला तुम्ही परत घेऊन या. ठीक आहे सीमा, तू काळजी करू नको. काहीही होऊ दे, पण मी मोनूला शोधूनच आणीन. असं म्हणून मोहन घराबाहेर पडला आणि रस्त्यात सगळीकडे तो मोनूला शोधत राहिला. शोधता शोधता मोहनला वेळेचीही खबरबात राहिली नव्हती. संध्याकाळी तो बिचारा थकून भागून घरी आला. सीमा अजूनही रडत होती. मोहनला बघून ती म्हणाली, काय झालं? आपला मोनू सापडला? नाही सीमा, मी खूप ठिकाणी शोधलं, पण तो कुठेही सापडला नाही. खोटं बोलताय तुम्ही. हो ना, खोटं बोलताय. माझा मोनू माझ्याशिवाय एक क्षणही नाही राहू शकत. माझा मोनू नक्की परत येईल. मी पण तुला वचन देतो सीमा, मोनूला तुझ्या जवळ परत आणून दे. मग त्याच्यासाठी माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल. दुसऱ्या दिवसापासून मोहन मोनूला शोधत राहायचा आणि सीमा घरी रडत असायची. काही दिवस असेच गेले. कामावर न गेल्यामुळे मोहनचं कामही गेलं होतं आणि घरी रडून रडून सीमा तर अगदी वेड्यासारखी झाली होती. काही दिवसांनी घरातलं सगळं राशनही संपलं होतं. मग दोघांना जाणीव झाली की हे सगळं असं चालू राहणं शक्य नाही. जर खायलाच मिळालं नाही तर ते मोनूचा शोध कसा काय घेऊ शकतील? असा विचार करून दोघांनीही एका श्रीमंत माणसाच्या घरी नोकरी करायला सुरुवात केली. त्यांच्या घरी मोहन साफसफाई करण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत सगळं काम करायचा आणि सरला त्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करायची. काम संपल्यानंतर दोघंही मोनूच्या शोधासाठी केवळ इकडे तिकडे भटकत राहायचे. तू बघ सीमा, एक दिवस आपल्याला मोनू नक्की सापडेल. मला फक्त एकदा त्याला माझ्या डोळ्यांनी बघायचंय हो. मी त्या देवी मातेकडे हीच प्रार्थना करतेय. असेच 25 वर्ष निघून गेली, पण मोनू अजूनही सापडला नव्हता. इतक्या वर्षांमध्ये मोहन आणि सीमाने अनेक घरांमध्ये कामं केली होती. तेवढ्यातच त्यांना एक बातमी कळाली की शहरात अभिषेक नावाचा एक माणूस आला आहे. त्याचं वय फक्त 30 वर्ष आहे, पण त्याच्याकडे पैसे खूप आहेत आणि त्याला 2 काम करणाऱ्या माणसांची गरज आहे. पगारही खूप चांगला होता. मोहन आणि सीमा त्याच्याकडे जातात. मालक, आम्हाला हे काम द्या मालक. आम्हाला कामाची खूप गरज आहे. हो, पण तुम्ही दोघं काम करू शकाल का? तुम्ही एवढे म्हातारे जे झाले आहात. अभिषेकच्या बायकोचं नाव रितू होतं. रितू तिथे येते आणि म्हणते, हे दोघं म्हातारा म्हातारी काय कामाचे? हाकलून द्या यांना इथून. नाही नाही मालकीनबाई, आम्ही काही न बोलता काम करू. फक्त तुम्ही आम्हाला कामावर ठेवून घ्या. ठीक आहे, ठेवून तर घेतो, पण कामात हलगर्जीपणा केला तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल. मोहन आणि सीमाला काम मिळतं आणि दोघंही काम सुरू करतात. मोहन घर साफ करतो आणि सीमा किचन मध्ये खाणं बनवते. ए म्हाताऱ्या, तिकडे नीट स्वच्छ केलं नाहीयेस, जरा नीट स्वच्छता कर. चल. हो मालकीनबाई, आत्ता स्वच्छ करतो. अरे नीट कर ना. हा कोपरा काय तुझा बाप साफ करणार आहे? मोहन बिचारा गुपचूप ऐकून घेतो आणि आपलं काम करत राहतो. तिकडे सीमा खाणं बनवत असते. अभिषेक आणि रितू दोघंही जेवायला बसतात. सीमा दोघांनाही जेवायला वाढते आणि गुपचूप तिथेच उभी राहते. अभिषेक पहिला घास घेतो आणि तो कुठल्या तरी आठवणीत रमून जातो. अरे हे काय? काय झालं अभिषेक? काय झालं साहेब? जेवण चांगलं नाही झालं का? नाही, असं काही नाहीये. ही चव मला खूप जवळची, ओळखीची वाटतेय. ओळखीची? असं कसं काय होऊ शकतं? यांनी तर पहिल्यांदाच या घरात जेवण बनवलंय. हो, ते तर आहेच, पण माहित नाही मला असं का वाटतंय. दोघंही जेवण करतात, पण अचानक मोहनच्या हातातून काचेची एक प्लेट खाली पडते आणि ती फुटते. मग रितू खूप चिडते. अरे हे काय केले या म्हाताऱ्याने? एवढी महागाची डिश फोडली. माफ करा मालकीनबाई, चूक झाली. चूक? या घरात चुकीला काही माफी नाहीये. तेव्हाच अभिषेक एक काठी घेऊन येतो आणि मोहनला मारू लागतो. सीमा पळत पळत तिथे येते आणि अभिषेकचे पाय पकडते. माफ करा मालक, यांची तब्येत ठीक नाहीये. घ्या, यांची नाटकं सुरू. मी तेव्हाच सांगितलं होतं की या दोघांना ठेवू नको म्हणून. आता भोगा. तुम्ही मला मारा मालक, पण यांना सोडा. हो, तुला पण मारीन. मार खाण्याची एवढी हौस जी आहे ना तुला. रितू पण एक काठी घेऊन येते आणि सीमाला मारू लागते. ते दोघेही ओरडू लागतात. मारल्यानंतर रितू आणि अभिषेक आपल्या खोलीमध्ये येतात. रात्री सीमा आणि मोहन आपल्या स्वयंपाकघरात झोपलेले असतात. तेव्हाच त्यांना ऐकू येतं की अभिषेक आपल्या खोलीमधून ओरडतोय. आई, मला घेऊन चल. मुझे ले चल माँ. मालक असे का ओरडतायत बरं?
तेव्हा सीमा अभिषेकच्या खोलीबाहेर जाऊन मालकीन मालकीन म्हणून ओरडते. मग रितू दरवाजा उघडते आणि म्हणते, काय झालं एवढ्या रात्री? मालक ओरडत होते ते ऐकू आलं. मला राहवलं नाही म्हणून आले. अभिषेकला तो आजारच आहे. कधी कधी त्याला झोप येत नाही तेव्हा तो असाच ओरडतो. मी काही प्रयत्न करून बघू? तुम्ही काय प्रयत्न करणार? अंगाई म्हणेन. अंगाई म्हटल्यावर सगळेजण झोपतात. सीमा अभिषेक जवळ जाते आणि अंगाई गीत म्हणते. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. लल्ला लल्ला लोरी, दूध की कटोरी, दूध में बताशा, मुन्ना करे तमाशा. अभिषेक लगेच झोपी जातो. रितूला खूप आश्चर्य वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक ऑफिसला जातो. त्याच्या ऑफिसमध्ये आज खूप महत्वाची मीटिंग होती. त्यामुळे तो गडबडीत आपल्या घरातून निघतो आणि इकडे तिकडे न बघताच रस्ता क्रॉस करतो. पण त्याच वेळी एक गाडी तिथे भरधाव वेगाने येते आणि त्याचा अपघात होतो. तो जमिनीवर पडून रक्तबंबाळ होतो. रितू, सीमा आणि मोहन पळत पळत त्याच्याकडे जातात. ते तिघही मिळून अभिषेकला उठवायचा खूप प्रयत्न करतात. तेव्हाच मोहन आणि सीमा बघतात की अभिषेकच्या गळ्यात एक लॉकेट आहे. हे तेच लॉकेट होतं जे मोहनने मोनूच्या गळ्यात घातलेलं होतं. मोहन आणि सीमा त्या लॉकेटला बघून खूप आश्चर्यचकित होतात. अरे, हे लॉकेट मालकांजवळ कसं काय आलं? हे लॉकेट तर अभिषेक जवळ लहानपणापासून आहे. तो लहान असताना एका जत्रेमध्ये हरवला होता. अभिषेक कडूनच हे ऐकलंय मी. त्या जत्रेमध्ये आग लागल्यामुळे पळता पळता तो खाली पडला होता आणि त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा हात सुटला गेला. मग सगळं संपल्यानंतर जेव्हा तो जत्रेच्या ठिकाणी रडत बसला होता तेव्हा कुठल्या तरी अनाथ आश्रमाच्या मालकांनी त्याला पाहिलं आणि ते त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले. अभिषेकने अनाथ आश्रमात राहूनच आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी करण्यासाठी बाहेर गेला. लहानपणापासूनच हे लॉकेट त्याच्याकडे आहे. हे ऐकून मोहन आणि सीमाच्या डोळ्यात अश्रू येतात. खरं तर हे तेच लॉकेट होतं जे मोहनने मोनूच्या गळ्यात घातलेलं होतं. खरं तर अभिषेक म्हणजे त्यांचा मोनू आहे. ते दोघंही त्याला उचलून दुर्गा मातेच्या मंदिरात घेऊन जातात आणि तिच्याकडे प्रार्थना करतात. हे बाते, माझा मुलगा 25 वर्षापूर्वी हरवला होता. इतके वर्ष शोधल्यानंतर आज तो सापडलाय. आता तू परत आम्हाला त्याच्यापासून वेगळं करू नकोस माते. तेव्हाच दुर्गा माता तिथे प्रकट होते आणि आपल्या जादूने अभिषेकला ती पूर्णपणे बरं करते. मोनूला सगळं समजतं आणि मग त्याला हेही कळतं की का सीमाच्या हातचं जेवण त्याला खूप ओळखीचं वाटत होतं. सीमाचं अंगाई गीत गाऊन तो का झोपी गेला होता. मोहन आणि सीमावर केलेल्या अत्याचाराबद्दल तो त्यांची माफी देखील मागतो. आई, बाबा, मला माफ करा. मी तुमच्या दोघांवर खूप अत्याचार केलेत. मला त्याची खूप लाज वाटते. मला माफ करा. बास कर बाळा. आई वडिलांची कोणी माफी मागतं का? एवढं बोलून मोहन आणि सीमा आपल्या मुलाला जवळ घेतात. रितू देखील त्यांची माफी मागते. शेवटी सगळेजण एकत्र येतात आणि आनंदाने एकत्र राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.